उद्या होणाऱ्या कुंभमेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानाचा पहिला मानही निर्मोही आखाड्याचा आहे। या निमित्ताने या आखाड्यातल्या साधू महंतांनी उद्या सकाळी होणाऱ्या मिरवणुकीची तयारी सुरू केली आहे। दरम्यान पोलीस अधिकारी निर्मोही आखाड्यांपासून पोलीस बंदोबस्त कसा राहील याची अंतिम तपासणी करत आहेत। सुबह 6 बजे का हमारा समय प्रशासन ने दिया है। सुबह 6 बजे यहाँ से जाके और 7:30-8 बजे हम रामकुंड पे पहुँचेंगे। वहाँ स्नान करने के बाद में वापस हो जाएंगे और हमारा दूसरा अखाड़ा है दिगंबर, वो स्नान करेगा। दिगंबर स्नान करने के बाद में पीछे अखाड़ा हमारा निर्माणी आएगा। वो निर्माणी करने के बाद में हम बारी बारी से दोनों वापस सफाई अखाड़े में आएंगे। पर्वणी काळात अनेक प्रकारचे भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत। शंख श्री वल्लभ या भाविकांना एक आगळा वेगळा उपक्रम यासाठी हाती घेतलाय। आपला देश 1947 साली स्वतंत्र झाला आणि याच पार्श्वभूमीवर या भाविकांना पर्वणी काळात 1947 वेळा शंखनाद करण्याचा निर्धार केलाय। हा आगळा वेगळा उपक्रम राबवणाऱ्या श्री वल्लभ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमध्ये लाखोच्या संख्येने साधू महंत आणि भाविक आलेले आहेत। जो तो भक्तिरसामध्ये रंगलेला आहे, जो तो भक्तिरसामध्ये दंग आहे। वेगवेगळ्या पद्धतीने देवाची आराधना केली जाते। आपल्याबरोबर आता शंख श्री वल्लभ आहे। हे महाशय हैदराबाद मधले आहेत। त्यांचं नाव शंखावरूनच आहे। प्रत्येक कुंभमेळ्यामध्ये ते शंख वाजवतात, एक नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि एक सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करतात असा त्यांचा दावा आहे। जी पहिली शाही पर्वणी झाली होती त्याच्या शाही पर्वणीची सुरुवात देखील त्यांनी शंख ध्वनीनेच केलेली होती। काय त्यांची मनोकामना आहे आपण बघतो। जिकडे तिकडे ब्रह्मध्वज फडकते, मात्र इथे देशाचा तिरंगा आहे, तिरंगा फडकताना दिसून येतोय। महाराज जी बताइए, आप शंख ध्वनि कर रहे हो, क्या आज से यहाँ पे तिरंगा लहरा रहा है, क्या क्या रीज़न है इसके पीछे? सर 1947 में हमारा देश आज़ाद हुआ तो 1947 बार ही शंखनाद से राष्ट्रीय ध्वजा का सम्मान, विश्व के लिए मंगल कामना, शुभ कामना, शांति, अभिवृद्धि, सभी में साक्षरता बढ़े, सरस्वती का अभ्युदय हो। शंख ध्वनि, शंखनाद जो कि एक नेचुरल है, मैन मेड नहीं है। इसका ध्वनि संबंध सौर मंडल ब्रह्मांड से रहता है, जो नकारात्मक ऊर्जा को दूर करके सकारात्मक ऊर्जा गेन करता है। जैसे हमारी पृथ्वी में ग्रेविटेशनल फोर्स होता है, हम जो भी सोचते हैं वो वायुमंडल में जाता है। नेगेटिव सोचते हैं वो भी जाता है, पॉजिटिव सोचते हैं वो भी जाता है। ग्रेविटेशनल फोर्स होने के कारण जो भी चीज़ ऊपर जाती है वो वापस नीचे आती है। तो शंख ध्वनि करने से नकारात्मक ऊर्जा ऊपर ही खत्म हो जाती है। एकंदरीत आपण बघतोय कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्साह नाही राहिलेला, धार्मिक उत्सव नाही आहे, तर ह्या माध्यमातून सामाजिक एकता, शांतता प्रस्थापित होण्यासाठी देखील प्रयत्न होताना दिसून येतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। योगेश आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत आणि तिथला आढावा घेत आहेत। मात्र दरम्यान आज सकाळपासून एक पावसाने इथं हजेरी लावलेली आहे, त्यामुळे काहीसं पावसाचं सावट या दुसऱ्या शाही स्नानावर आहे। दरम्यान रामकुंडामध्ये काही काळ काही न उतर किंवा गोदापात्रामध्ये न उतरण्याची सूचना प्रशासनाकडून भाविकांना करण्यात आलेली आहे। तिथे सध्या या दुसऱ्या शाही स्नानानिमित्तानं रामकुंडावर तसंच त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा खूप मोठं उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे। पोलिसांनी सुद्धा मोठा ताफा तिथे तैनात केलेला आहे। खरं म्हणजे पहिल्या शाही स्नानाच्या वेळेस पोलिसांच्या सुरक्षा किंवा बंदोबस्ताविषयी भाविक आणि साधू महंतांनी काहीशी तक्रार केली होती। त्या अतिसुरक्षेमुळे अनेकांना पहिल्या शाही स्नानाला मुकावं लागलं होतं असा आरोप करण्यात आला होता। दरम्यान आता सध्या दुसऱ्या शाही स्नानासाठी कशी तयारी सुरू आहे आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, सध्या कशी स्थिती आहे, काय वातावरण आहे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये? हिमाली त्र्यंबकेश्वरमध्ये पूर्ण व्यवस्था जी आहे ती कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी। आपण जर बघितलं गेल्या 4 दिवसामध्ये या ठिकाणी जवळजवळ 10 लाख लोकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। आज भोगवती अमावस्या असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक भाविक या ठिकाणी स्नान करण्यासाठी आलेले होते आणि हे सर्वजण
या ठिकाणी सकाळपासून गर्दी करतायत। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी, त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी जवळजवळ 5 ते 7 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी आज दिवसभरात पाहण्यात आल्या आणि हे सर्व भाविक आपण बघू शकतोय की या आजच्या दिवशी स्नान करून आपल्याला उपकृत होण्याचा प्रयत्न करतायत। खरं म्हणजे या दुसऱ्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी उद्या सर्व साधू महंत या ठिकाणी स्नान करणार आहेत आणि त्याच्या आधी भाविकांना स्नान करण्याची ही सुवर्ण संधी भाविकांना आज मिळाली अमावस्येला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। आणि उद्या सकाळी म्हणजे 4 वाजता या ठिकाणी याच कुशावर्तावर सर्व साधू महंतांचं 10 आखाड्यांचं शाही स्नान होईल आणि जवळजवळ 5 ते 6 तास हे सगळं स्नान या ठिकाणी सुरू असेल। त्यामुळे आपण जर बघितलं तर भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्व स्नान या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात। हिमाली, नक्कीच गेल्या कित्येक दिवसां जेव्हापासून कुंभमेळा सुरू झालेला आहे तेव्हापासून खरं म्हणजे झी24 तासवर याचं सगळं संपूर्ण प्रक्षेपण वृत्तांत आपण देतो आहोत। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।